मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इकडे जरा फोटो घेऊया ना ये रे
सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा राजश्री शाहू महाराज कलाकार बांधव समितीचे अध्यक्ष सन्माननीय संतोष कारणेजी यांना विद्यार्थी करतो सन्माननीय सोनू सावंत सर्वांचं स्वागत करतो आणि सोनू सावंत यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय संदीपजी साटम त्यानंतर विनंती करतोय कलाकार बांधव समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोष त्यानंतर देवगड माने सन्माननीय सुनील सावंत सन्माननीय संदीप राणे सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने सन्माननीय राजेंद्र सावंत यांची या ठिकाणी स्वागत करायचे आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती करतोय या कार्यक्रमाचे उपस्थित करायचे
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमचे मित्र संदीपजी साटम साहेब, तसेच कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष आमचे मित्र संतोषजी कांगडे साहेब, कणकवली आमच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र दिलीपजी तळेकर, देवगडचे माजी सभापती आमचे मित्र रवी पाळेकरजी, तसेच मराठा समाजाचे आमचे कणकवलीचे अध्यक्ष भाई परब, बबलू सावंत, कित्येक वर्ष या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मित्रमंडळाकडून अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, गरजू लोकांना मदत असेल, जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांना खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, तसेच पिकअप शेड बांधणं असेल किंवा महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केले जातात. मी तसं बघितलं तर सुरुवातीला जेव्हा माझ्या मित्रमंडळींनी मला नेहमी म्हणजे ह्या कार्यक्रम करायला मला वाटतं 13-14 वर्ष असेल, त्याच्या आधी पण माझे मित्र नेहमी सांगायचे की तुझा वाढदिवस साजरा करूया, पण मला हा वाढदिवस साजरा करणं कधी आवडायचं नाही, मी त्याच्या विरोधात होतो. परंतु नुसतं केक कापणे आणि पार्ट्या करणे असला वाढदिवस आम्हाला कधीच नको असतो. त्यामुळे एक 13-14 वर्षापूर्वी मला न सांगता माझ्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्याच्यानंतर त्या पहिल्याच रक्तदान शिबिराला 40 ते 50 जणांनी आपलं रक्तदान त्यावेळी केलं होतं. आणि आज उत्तरोत्तर प्रगती होत जसं 75, 80, 101, 150 आता जवळजवळ 150 ते 200च्या घरामध्ये रक्तदान नेहमी केलं जातं. जर ब्लड बँकेत विचारलं तर हा सगळ्यात पहिला 1 ते 2 क्रमांकाचं रक्तदान या ठिकाणी होतं. मी खरोखर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, कारण प्रत्येक जण आपला जसं आपल्या हिंदू धर्माचे सण साजरे केले जातात तसा माझा वाढदिवस जवळ आला की जसा सण येतो तशी ते वाट बघत असतात. प्रत्येक जण आपापल्या जेवढं काय आपलं योगदान देता येईल तेवढं योगदान देत असतात. 8 दिवसात प्रचंड मेहनत करून, आणि सांगतो की माझं पैसे पण आपल्याच पैशाने हा कार्यक्रम ते नेहमी करत असतात. त्यामुळे मी माझ्यासारखा भाग्यवान मीच असं समजतो. माझ्या तरुण सहकार्यांना मी सांगतो की जो तुम्ही विश्वास आणि प्रेम माझ्यावर दाखवता तो असाच कायम राहू दे. मी त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. तसंच यावेळेचा कार्यक्रम हा खास आहे, आपल्यासाठी आनंदाचा आहे. कारण या वर्षभरात जर आपण बघितलं तर आपल्या गावातील 3 सुपुत्र एक खासदार झाले आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 आमच्या गावचे सुपुत्र आमदार झालेले आहेत. त्यामुळे हा आपल्यासाठी खास असा कार्यक्रम आहे. 2 दिवसापूर्वी म्हणजे काल मला राणे नितेश साहेबांचा फोन आला, मला बोलले सोनू तुझ्या कार्यक्रमाला मला यायचं होतं, परंतु या गडबडीच्या ह्याच्यात येऊ शकत नाही, मला या वेळेला जरा तू ऍडजस्ट करून घे. तसंच आज सकाळी पण त्यांनी शुभेच्छाचा फोन केला, कार्यक्रम करून घे. मी त्याला सांगितलं ठीक आहे साहेब, यावेळी जरी नाही आला तरी पुढच्या वर्षी मात्र पालकमंत्री बनून तुम्ही आलंच पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलाय. मी भैरवनाथासमोर प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी आपले आमदार नक्कीच पालकमंत्री बनून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, एवढं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्व जे आपले रक्तदाते आहेत त्यांचं खास करून अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. आपल्या सगळीकडे जर बघितलं विज्ञानाने प्रगती केली, आपल्या बॉडीचे सगळे पार्ट रिप्लेस करता येतात किंवा कृत्रिमरित्या बनवता येतात, पण कृत्रिमरित्या रक्त कुठेही बनवता येत नाही.
त्यामुळे ज्या ज्यावेळी ऍक्सिडेंट असेल, डिलिव्हरीचा पेशंट असेल किंवा एखादी सर्जरी असेल, त्यावेळी ज्या ज्यावेळी ब्लड लागतं, रक्त लागतं, त्यावेळी कुठं कोणत्याही रक्तदात्याकडूनच रक्त घ्यावं लागतं. त्यामुळे रक्तदान हे आपलं जीवनदान समजलं जातं, श्रेष्ठ दान समजलं जातं. म्हणून जे जे कार्यकर्ते जे रक्तदान उत्स्फूर्तपणे करतात, मला तर मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आमच्या इथे जवळजवळ पहिल्या 13-14 वर्षापासून जे रक्तदाते त्यातले 70% आजही म्हणजे नेहमी कोणतरी पकडून आणतो अशातलं कधी होत नाही. आम्ही जर लिस्ट काढली तर पहिले जे रक्तदाते होते त्याच्यातले 70% या वर्षी पण मिळतील. म्हणजे उत्स्फूर्तपणे वाढ बघत असतात. रक्तदान सोनू सावंतचा वाढदिवस कधी येतो आणि रक्तदान करायला आम्ही कधी जातो. अशा प्रकारे माझ्यावर प्रेम करणारे सहकारी मिळाल्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी जमलेल्या गावातील सर्व महिला भगिनी असतील, तरुण असतील, सहकारी ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तसेच व्यासपीठावर जी मंडळी आलेल्या आहेत पुन्हा या ठिकाणी आले मला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचेही आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रवी माळेकर यांनी आपल्या शुभेच्छा पण म्हणून व्यक्त कराव्या. नमस्कार सर्वांना. आजचा ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे मित्र सोनू सावंत, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्वच पदाधिकारी, मित्रमंडळीसाठी ते खरं आहे. कारण 2-3 वर्ष गेले, 2-3 वर्ष या उत्सवाला मी इथे वरवड्यामध्ये येत असतो. वाढदिवस म्हणला की केक कापणं आणि चॉकलेट वाटून अजून काहीतरी नाश्ता देऊन तो कार्यक्रम पूर्णत्वाला नेणं असा बऱ्याच ठिकाणी वाढदिवस साजरा होतो. परंतु सोनू सावंतचा वाढदिवस हा फार वेगळा आहे. 100 पेक्षा जास्त रक्तदाते हे या शिबिराच्या निमित्ताने, या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान करत असतात. सोनू सावंत म्हणाले की बाकीचे कृत्रिम अवयव मिळतात परंतु रक्त हे कृत्रिम मिळत नाही. त्याच्यामुळे असा उपक्रम राबवणं फार गरजेचं आहे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी. मी खास करून सोनू सावंत यांची आठवण करून देतो की मी गेले 10-15 वर्ष सोनू सावंतांना वैयक्तिकरित्या ओळखतो, परंतु गेले 4 वर्ष आमचे फार जवळचे संबंध आले, काही व्यवहारिक आले, मैत्रीचे आले. सोनू सावंत एक असा माणूस आहे की तो बरोबर माणसातला माणूस ओळखतो. कारण जेव्हा जेव्हा आपण मदतीला सोनू सावंतांकडे जातो, तो कुठल्या गावातला असू दे, कुठल्या प्रांतातला असू दे, त्यांना खरोखर त्याची गरज आहे का हे ओळखून मदत करणारा जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव सोनू सावंत आहे. नाहीतर असे पैसे आहेत म्हणून मदत करणारे लोक खूप आहेत, परंतु खरोखर त्या माणसाला गरज आहे का, त्याला कशाची गरज आहे हे ओळखून त्याला मदत करणं हा सोनू सावंतचा स्वभाव आहे. नाहीतर बाजारात भरपूर लोक असतात की मला मदत कर म्हणतात, त्याला मदत काय केली की ते काय करतात आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु खरोखर त्या व्यक्तीला कशाची गरज आहे हे ओळखून जर कोण मदत करत असेल, जो दोस्ती पुढे नेत असेल, तर त्याचं नाव सोनू सावंत आहे. मी खरोखर सोनूच्या या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो. आताच मी इथे बसल्यानंतर आमचे मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर यांचा मला फोन आला की तू सोनूला शुभेच्छा दिल्या काय, जर दिल्या नसतील तर माझ्या पण शुभेच्छा दे. ते मुंबईला गेल्यामुळं इथे उपस्थित राहू शकत नाही. मी आमच्या मंडळाच्या वतीने बंड्या नारकरच्या पण सोनू साहेब आपल्याला शुभेच्छा देतो. माझ्या वतीने, आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एका गोष्टीची आठवण होते. म्हणजे तुकारामांचे 13वे वंशज नामदेवराव यादव त्याची आठवण होते की त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना तर तुम्ही गाव सोडा आणि किमान 500 किलोमीटरच्या बाहेर जा. आणि मला वाटतं सोनूने हे सगळं खोटं ठरवलंय. आणि याला जर असं म्हणतो की त्यांनी म्हणजे यादव साहेबांनी ज्या उद्देशाने म्हटलंय तो उद्देश जर त्यांनी खोटा ठरवला असेल तर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याऐवजी मी गावकऱ्यांचं पहिलं कौतुक करतो की तुम्ही लोक त्याच्या पाठीशी एवढे आहात. कारण ही सोपी गोष्ट नाही. कोणीतरी एक नामांकित माणूस जेव्हा हे वाक्य वापरतो तर त्याचं म्हणणं असं आहे की माणसाला गावात जास्त किंमत कमी असते, पण ज्या माणसाने आपली गावात पहिल्यांदा किंमत निर्माण केली, म्हणजे असं म्हणतात की माणसाला पहिल्यांदा घरात किंमत पाहिजे मग समाज किंमत देतो. पण हा इथलं सगळं वातावरण बघताना मला असं जाणवतंय
की सोनूने आपली घरात किंमत निर्माण केली आहे. आणखी एक गोष्ट या निमित्ताने, कारण सगळं तरुण समाजकारणी आणि राजकारणी या नाहीश्वर आहेत म्हणून आणखी एक आठवण आपल्या सगळ्यांना, कारण मी सुद्धा तुमच्यापैकी एक आहे जनतेतला, की राणे साहेबांनी आतापर्यंत जी जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष जी पदं दिली ती सगळी पहिल्यांदा ज्यांनी अनुभवली ती सगळ्यांनी तारुण्यावस्थेत अनुभवली. त्यामुळे तुमची गावकऱ्यांची किंवा आमच्या मित्रमंडळीची जबाबदारी पाठीशी राहणं केवढी मोठी आहे हे तुम्हाला समजलं असेल. मी फक्त आठवण करून दिली की ह्याच्या भविष्यात सुद्धा तेवढंच पाठवली. मी हे सोनू सावंत या निमित्ताने म्हणत नाही, आपली सगळी महेश गुरु आहेत, तळेकर आहेत, ही सगळी माणसं जी आता समाजकारणात आणि राजकारणात तेवढीच आहेत आणि या सगळ्या तुमच्या वतीने आणि मी सगळ्या आमच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो. आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर होत राहावा, कारण वाढदिवसानिमित्त आहे, आपण सगळे एकत्र येतो, हाच तेवढा उद्देश असतो. म्हणजे गावातली तुमच्या समाराधना असू दे नाहीतर सोनू सावंतांसारखा वाढदिवस असू दे, आपण एकत्र येणं ही निमित्त शोधली पाहिजे. आणि या वाढदिवसासारखी जर तुम्ही निमित्त शोधला तर आपण आणखीन त्याच्या पाठीशी राहू, त्याचं कार्य आपण आणखीन त्यांच्याकडनं करून घेऊ अशी मी आशा बाळगून त्यांना शेवटच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी आज ज्यांचा वाढदिवस आहे ते माझे परमपूज्य श्री सोनू सावंत, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे सरचिटणीस आणि आमचे मित्र, तसेच माजी तालुकाध्यक्ष सरपंच काँग्रेससाठी चिंदर सोमेश चिंदरकर, डांबरे गावचे माजी सरपंच आणि आमचे मित्र आणि आता जिल्हा मीडियाचे अध्यक्ष बबलू सावंत, क्षत्रिय संघटनेचे अध्यक्ष आणि ज्यांनी मराठा समाजाने बोलायची कामगिरी केली, राज्यभराही गेले होते ते आमचे मित्र राणे, शेखर राणे, संतोष चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती ज्यांची कारकिर्दी एकदम कडकदार होती आमचे मित्र महेश गुरव, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू. 10 ते 14 वर्ष झाली आणि मला हे सांगायला आनंद होतो की मी हा संपूर्ण त्याच्या पूर्ण ह्याच्या 14 वर्ष त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला यायचं मला भाग्य लाभलं. त्याच्या जीवनात खूप चढ उतार आले, राजकीय चढ उतार आले, अनेक प्रत्येक संकट आली, पण त्यांनी ती देविया केलवली. राणेसाहेबांच्या विजयासाठी तो अखंड कार्यरत आहे. एक इथे गोष्ट सांगायची वाटते की व्यासपीठावरचे सगळे जे उपस्थित आहेत, जसं संदीप राणे म्हणाले, सगळे युवा आहेत, म्हणजे युवकांचा पाठिंबा भरघोस आहे. सोनू सावंतला भविष्यात त्याला मोठी पदं मिळावी अशी आमच्या मित्रमंडळीची पण अपेक्षा आहे, कारण तो कार्यकर्त्यांसाठी किंवा गरजू व्यक्तींसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. कोणाला काम झालं आणि सोनूला कोणाला सोनू तिथे गेला नाही किंवा ते काम झालं नाही असं होत नाही. म्हणजे तो अधिकाऱ्यांची भांडे काम करून घे, म्हणजे स्वतःचा स्वार्थ बघण्यापेक्षा आपल्या मित्रमंडळीला गरज माझी आहे ना तर तिथे जाणं गरजेचं आहे. हा बघणारा जास्त दुर्मिळ मित्र आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या वाढदिवसासाठी त्याची मित्रमंडळी काय मेहनत घेतात आणि कशी कामं करतात हे मी जवळून पाहिलेलं आहे. माझ्या मित्राला वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या आयुष्यात त्याच्या मनासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या घडून यावं असं मी ते प्रार्थना करतो. वरवेगावला एक वेगळा इतिहास आहे. जसा मुंबई ही क्रिकेटची राजधानी म्हटली जाते, म्हणजे जे खेळाडू देश स्तरावर जे गाजले, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले, ते तुम्ही जर बघितलं तर ते सगळे मुंबईचे खेळाडू जास्ती भरले. तसं वरवडे गावाला आणि कलबट विभागाला वेगवेगळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक अनन्य साधारण महत्व आहे. तो म्हणण्याप्रमाणे राणेसाहेब असतील, नितेश साहेब असतील, निलेश साहेब असतील आणि पूर्ण महाराष्ट्रावर आपला ठसा उमटलेला आहे. त्यामुळे भविष्यात याही मतदारसंघाला जास्तीत जास्त संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझी मनोबल थांबवतो. जय महाराष्ट्र. वर्षानुवर्षे ही वाढलेली गर्दी या ठिकाणी जी पाहायला मिळते, त्याप्रमाणे हा कार्यक्रम जो होत असतो तो ज्या उत्साहाने होत असतो ते पाहता हा आमचा मराठा समाजाचा महेंद्रसिंग धोनी, जो क्रिकेटमध्ये तुमचा ज्या प्रमाणात पुढे गेला त्या प्रमाणात हा राजकारणात आणि समाजकारणातही पुढे जाणारा आहे, जाईल आणि जातच राहील अशा शुभेच्छा देतो. आणि सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा देऊन त्याला दीर्घायुरोग्य लाभो ही आई पुन्हा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट अभिजित सावंत, त्याचे मित्रमंडळ यांनी जो वाढदिवस केलाय तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मित्रमंडळीचं जाणं कसं असावं ते सोनू सावंत यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि सोनू सावंत अशी व्यक्ती आहे की ती मी मुंबईमधून असताना मी विचार करायचो की सोनू सावंत करतो काय. तर जेव्हा मी सोनू सावंत बरोबर प्रत्यक्ष त्याच्याबरोबर फिरायला लागलो, त्याच्याबरोबर बोलायला लागलो, तेव्हा मला सोनू सावंत ही व्यक्ती समोरून अंतकरणातून कशी आहे ती जाणवलेली आहे. आणि मी सोनू सावंतला एवढीच शुभेच्छा देतो, सोनू तू सोन्यासारखा जसा आहेस तसा तू वरवडे गावचं चौथं जे माझ्या मनात आहे, चौथं भावी जिल्हा परिषद अध्यक्ष खेचून आणण्याची ताकद आज मी तुझ्या पाठीशी उभा राहतोय. जेवढं काही शक्य असेल तेवढा मी माझा क्षत्रिय मराठा समाज सिंधुदुर्ग कोकण तुझ्या पाठीशी उभा करून आम्ही चौथं वरवडे गावामध्येच भावी जिल्हा परिषद अध्यक्ष आणणार. आणि भैरवनाथ आणि रामेश्वर चरणी ही प्रार्थना करतो की माझं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊन दे. सोनू सावंत यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो कणकवली ग्रामीण मंडळाचे आमचे तालुका अध्यक्ष सन्माननीय दिलीप परिसर. सोनू सावंतचा वाढदिवस म्हणजे अनेक उपक्रमांनी भरलेला असा वाढदिवस, शैक्षणिक असेल, आरोग्य विषय असेल, अशा प्रकारे कार्यक्रम घेऊन प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा केला जातो. मी एकदा सांगेन की आपण हे जसं सोनूने सांगितलं की 30-40 जणांपासून सुरुवात झाली रक्तदान शिबिराची, ती आज जवळजवळ 150 ते 200 पर्यंत गेली. खरोखरच जे जे रक्तदाते आहेत त्यांना मी सांगेन की आपण हे रक्तदान करतो, आपण हे रक्त देतो. यानंतर जे रक्तदान दिल्यानंतर जी कार्ड सोनूकडे असतात किंवा आपल्या गाड्या असतील सर्वांकडे, की ज्यावेळी एखाद्या माणसाला रक्त लागतं, तर आम्ही असं खूप वेळा अनुभव घेतलेला आहे की आम्ही पण रक्तदान शिबिर घेतो तर आमची कार्ड संपली की आम्हाला कणकवलीत कुठलाही पेशंट कणकवली असो ओरड असो की आम्हाला आठवतो आमचा सोनू. आणि सोनूला फक्त फोन केला की आमचा पेशंट कुठेही असू दे त्या ठिकाणी जाऊन रक्तदान जे आपण केलं ते कार्ड पोहोचवण्याचं काम सोनू करतो. म्हणजे आपल्या घरी पाठव किंवा मी इथे आहे तिकडे आहे असं कुठलंही कारण सोनूच्या तोंडी असतं. म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपली जबाबदारी संपली, पण त्यानंतर ते वर्षभर जी कार्ड असतात ती कार्ड सोनू मार्फत आपल्या सर्वांना त्या प्रत्येक पेशंटचं जे जे आशीर्वाद असतात ते प्रत्येक रक्तदात्यापर्यंत पोहोचलेले असतात. मित्रांनो, आज आपण रक्तदान शिबिर घेतलं आणि अनेक दिवसभरात कार्यक्रम होते. बरोबर सोनू उद्या व्यासपीठ बघितल्यानंतर तुझा वाढदिवस किती मोठ्या प्रमाणात असतो आणि संपूर्ण तालुक्यामध्ये मला वाटतं कुठलाही कोपरा नसेल की त्या ठिकाणी आपल्या तालुका जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मग देवगड असेल, वेगवेगळे असेल, कणकवलीतले असतील सर्व मित्रमंडळ धरून ठेवण्याचं काम म्हणजे एकत्र करण्याचं काम आपल्या सोनूने केलेलं आहे. जसं मागचे वक्ते बोलले की खरोखरच सर्व तरुण युवा सर्व मित्रमंडळी किंवा राजकारणातली आता पुढे जाणारी सर्व मंडळी ही सोनूपूर आहे. जसं आपण सावंत साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की खरोखरच तुमचं सर्वांचं सहकार्य असेल आणि भरघोस मताने सोनूला जर जिल्ह्यामध्ये निवडून दिला तर का जिल्हा अध्यक्ष लांब नाही, तर आपण सर्व एकत्र असल्यानंतर आपण सर्व बसून ठरवू. आमचं पत्र पण सोनूसाठी जाईल कारण तालुक्यात असल्यामुळे अध्यक्ष आहे इथे आहे, त्यामुळे ते पद की आपल्या दूर राहणार नाही. आपल्या मतदारसंघात आल्यानंतर सोनूसाठी आपण सर्व प्रयत्न करू. आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत. जसं वाढदिवस अनेक वेगवेगळ्या प्रकारे साजरे होतात, पण सोनूचा वाढदिवस हा वेगळ्या प्रकारे साजरा होतो. सामाजिक शैक्षणिक या पद्धतीने साजरा होतो. मी सोनूला माझ्या गांगेश्वराला प्रार्थना करेन की आमच्या सोनूला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या गांगेश्वराने द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करेन. पुन्हा एकदा सोनूला वाढदिवस शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद. चिंतन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोनूचे मित्रपरिवार. आमचा मित्रपरिवार फार मोठा आहे आणि मित्रपरिवारातील हे सर्व सदस्य आहेत. सोनूही आमचा एक सदस्य आहे.
अतिशय मैत्री केव्हा टिकते, ज्यावेळी स्ट्रेट फॉरवर्ड. सोनूचा स्वभाव असा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड, जे असेल ते तोंडावर बोलणार, नाहीतर नाही, होय तर होय, आणि म्हणून मैत्री टिकत असते. अतिशय गेली 5-6 वर्षामध्ये मी या ठिकाणी या कार्यक्रमाला येतो. त्याच्या अगोदर सोनू म्हणत होता की आपण कार्यक्रम करतोय, पण गेल्या 5-6 वर्षामध्ये मी बघतोय आमची मैत्री अतिशय घट्ट झालेली आहे, दृढ झालेली आहे. आणि ही मैत्री दृढ होण्याचं कारणच एक आहे, त्याचं कारणच आहे स्वभाव. सोनूचा जो स्वभाव आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव आहे. जे असेल ते तोंडावरती सांगणार आणि ते आपल्याला पटतं, रुजतं, आणि म्हणून हे मित्र परिवार टिकलेला आहे. सोनू सावंत यांना शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की खरोखर जहाल मतवादी आणि दिलदार मनाचा मित्र म्हणून त्यांची एक ओळख आहे. सोनू सावंत, मी घराकडे निघालो की पहिला आपण सोनूला असतो, नंतर महेशला असतो. याचं कारण असं आहे की आम्ही एकत्र गेली 5-6 वर्ष असतो किंवा राबत असतो. या ठिकाणी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक मान्यवरांनी सांगितलं की बाबा खासदार वरवड्याचे, 2 आमदार वरवड्याचे, जिल्हा परिषद अध्यक्ष पण वरवड्याचा, तालुक्याचा सभापती राहिला तो पण शोधला. म्हणजे आम्हाला वरवड्यात यायला बरं. जरा मित्रांचा पण विचार करा. बाजूला बसलेली होती, हे म्हणतात मी पत्र देणार, ते म्हणतात मी पत्र देणार. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अतिशय माझा मित्र झाला, मी झाल्यासारखंच आहे. आम्हाला पदापेक्षा आपला मित्र त्या जागेवर बसणं गरजेचं आहे. तिथून कसं खेचून आणायचं ही बुद्धी आमच्याकडे चांगली आहे, त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही आणणार हे आम्हाला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तिथं बसावं, आम्ही काम करणार. हे अतिशय चांगलं योगायोग आहे. आणि जे सुतोवाच असतं ते घडत असतं. ठीक आहे, राणेसाहेबांच्या मनात आलं तर हे अवघड काम नाहीये, पण त्यांच्या मनात यावं लागेल, त्यांच्या मनात येईल त्याच वेळी घडेल. आणि म्हणून त्यांच्या मनात येण्यासाठी सोनू भरपूर काम करते, खूप काम करते, अगदी जीवाचा तळमळीने काम करते. आणि ते काम करत असताना त्या कामाची पोचपावती देणे हे नेत्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि ते खरोखरच त्याला देते. आणि चांगलं कर्तृत्वान काम, त्याचं बोलणं पण तसंच आहे की जे काय द्यायचं असेल ते ताट मानेने द्या. तो कधी वापर कोणाकडे काय घेत नाही, त्या स्वभाव तसा आहे, जे असेल ते ताट मानेने मिळायला पाहिजे. आणि म्हणून हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव जतन करणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाचे एक वेगवेगळे स्टेटस असतो, त्याच्याप्रमाणे सोनूचा स्टेटस आहे की त्याचा स्वभाव, आणि तो स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव आहे. आणि म्हणूनच एवढी जी या ठिकाणी आज मित्र परिवार महिला मंडळ जे जमलेले आहे, हा त्याच्या मागचा त्याची पोचपावती आहे. मी पुन्हा एकदा या अभिषेक सोयीकर म्हणून आम्ही तुझ्यासोबत एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा माझ्या स्वयंभूच्या मी प्रार्थना करतो, सोनूला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, उत्तर त्याची प्रगती होते अशी स्वयंभूच्या मी प्रार्थना करतो. या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सोनू सावंत मित्रमंडळाचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कानवेलबुवा. यानंतर मी विनंती करतो खास देवगडवरून आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय संदीपजी साटम साहेब. नमस्कार. आज आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तसेच राणे परिवाराचे अगदी विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते सोनू सावंत यांचा वाढदिवस. सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या उपक्रमासाठी व्यासपीठावरती माझे बरेच सहकारी मित्र उपस्थित आहेत. ते सर्वजण तसंच उपस्थित सर्वच माता बहिणी, तरुण मित्र आणि माझ्या सर्व पत्रकार मित्र. खरं तर सर्वच वक्त्यांनी जसा सोनू सावंत आहे तसंच त्याचं वर्णन आपल्या मनोगतात केलं आहे. सातत्यपूर्ण सेवा व्हावी वृत्तीने सातत्याने काम समाजात करणं हे तसं कठीण काम आहे. पण मागील 13-14 वर्ष रक्तदान शिबिर असेल, शालेय उपक्रम असतील, क्रीडा स्पर्धा असतील किंवा अशा प्रकारच्या समाजसेवेमध्ये अगदी धीरेने भाग घेऊन सोनू सावंत
हे व्यक्तिमत्व मागील 10 वर्षामध्ये सर्वांच्या हृदयात स्थान करत आहे. खरं तर सोनू सावंत हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस असं त्याचं वर्णन करावं लागेल. बऱ्याच जणांनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर त्यांचं राजकीय भवितव्य फार उज्ज्वल आहे. कुठल्याही पदापासून वंचित राहणार नाही ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे खरं तर. आणि तुमच्यासारखे खरं तर सर्वसामान्य लोक ग्रामस्थ ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात तीच खरी ताकद ह्या वाढदिवसाला आपल्याला दिसते की त्याला पुढील आयुष्यात काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ही ऊर्जा आपण सर्वजण देत असतो. आणि ती मी खरंच पाहतोय. मला आनंद होतोय की असा एका व्यक्तीच्या मागे आपण त्यांना चांगलं काम करण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी सर्वजण एकत्र जमलो आहे. मी मनापासून सोनू सावंत तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या भावी उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. खरं तर पद असो नाही तर नसो काम करत राहणं, आमदार साहेबांच्या विश्वासाला कुठल्याही पद्धतीने तडा जाऊ न देणं हेच आतापर्यंत त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे पद मागण्याची गरज येणार नाही एवढं मात्र निश्चित मी या ठिकाणी या दिवशी तुम्हाला सांगतो. सर्व त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला सुंदर निरोगी आयुष्य लाभो ही मनोकामना या निमित्ताने मी माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल मनापासून मी तुमच्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आणि विनंती करते हजारों सालें मिली है हैप्पी बर्थडे टू यू सोनू बर्थडे टू यू सोनू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू त्यांचं अभिषेक करायचं आहे. सर्वांना विनंती आहे गडबड न करता वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण हळदी कुंकवासाठी आपण कार्यक्रम जायचं आहे. सर्वच महिला भगिनींना विनंती आहे आपण हळदी कुंकवासाठी कार्यक्रम जायचं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांचं
शुभेच्छा कविता आमच्या रूपेने देत आहे. सोनू मधुकर 7 दिवसाला शुभेच्छा. सोनू सावंत यांना शुभेच्छा. समाज बांधव एकत्र केला गाव माझ्या इच्छा. सोनू सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. समाज बांधव एकत्र केला गाव माझ्या इच्छा. बंधुभावाची करुणा नाही तसे कधी भेदभाव. देह दिविला आई बहिणांचे राखीले काजे नाव. सोनू सावंत यांना शुभेच्छा. सोनू सावंत यांना शुभेच्छा. समाज बांधव एकत्र केला गाव माझ्या इच्छा. हिंद प्रिय अमरावती शिवरायाचे कल्पनाचे दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलाय सच्चा.